ही मोठी शिर असते. या मोठ्या शिरामध्ये दोन्ही बाजूने असतात, इकडून आणि इकडून असते. हिच्यामध्ये सलाईन लावावं लागते. हिच्यामध्ये सुई टोचली की बरोबर रक्त येतं वापस. सलाईन ज्यावेळेस, सलाईन म्हणजे त्याला आयव्ही म्हणतात, इंट्राव्हेनस. वेन म्हणजे नस, बरोबर आहे. तर नसमध्ये इंजेक्शन द्यायचे जे असतात ते इथं सोडावं लागतात. आपण जे इंजेक्शन मानेमध्ये देणार हे इंट्रामस्क्युलर म्हणजे मांसामध्ये, मसल मध्ये द्यायचं, इंट्रामस्क्युलर, आणि ते इथं द्यायचं. तिसरं एक इंजेक्शन असतं शेळीला देण्याचं, एक आयव्ही, एक आयएम, आणि तिसरं असतं चामडीमध्ये द्यायचं. कोणत्याही शेळीचं किंवा बोकडाचं कातडं जे असतात, हे बघा मी कातडं वडायलो. कातडं वर कशामुळे यायलंय? कारण त्या कातड्याच्या आणि मांसाच्या मध्ये एक तरल पदार्थ असते, श्लेष्म गॅप असतो चिकट पदार्थाचा. तर त्या गॅपामध्ये जे औषध सोडायचंय ते असे कातडं उचलायचं, इथं त्रिकोण तयार होतंय, या त्रिकोणामध्ये इंजेक्शन मारतात. ते वापस इंजेक्शन, कोणता बी डॉक्टर बघा इंजेक्शन दिला थोडं वापस ओढून बघते, वापस ओढून हवेचा बुडबुड आला म्हणजे इंजेक्शन व्यवस्थित मांसामध्ये गेलंय किंवा कातड्याच्या खाली गेलंय. आणि जर मागं वळलं आणि जर लाल रक्त जर